आज आपण पाहूयात पुदिना प्लांटेशन। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पुदिना प्लांट करून दाखवते, एक वॉटरमध्ये आणि एक सॉईलमध्ये। मी प्रथम वॉटरमध्ये केलेले आहे पुदिना प्लांट। मी रात्रीच पुदिनाचे 4-5 स्टिक्स वॉटरमध्ये ठेवलेले आहेत ग्लासमध्ये। थोडेसे रूट्स त्याला दिसतात आहेत। आपण ते 7 दिवस पाहूयात रूट्स किती येतात आहेत। ते वॉटर साईडलाच ठेवूयात, ग्लास बाजूला ठेवूयात। आता उरलेला पुदिना आपण सॉईलसाठी ठेवलेला आहे, सॉईलमध्ये प्लांट करण्यासाठी। तर आपण तो थोडासा कट करून घेऊयात। आपण त्याच्या स्टिक्स कट करून घेऊयात। त्याच्या टिप्स मी बाजूला ठेवलेत पुदिन्याची चटणी करण्यासाठी। खरं तर मी पुदिन्याच्या चटणीसाठीच आणलेले आहेत। ते कट करून घेतलेत मी स्टिक्स सगळ्या। तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक्स नक्की करा आणि कमेंट्स पण करा। आपण त्या स्टिक्स कट करून घेतलेल्या आहेत। आता ते मोडलेले टिप्स चटणीसाठी बाजूला काढून ठेवतीये। आता ह्या स्टिक्स आपण सॉईलमध्ये प्लांट करूयात। ही मी गावाकडून आणलेली सॉईल आहे, ह्या सॉईलमध्ये आपण प्लांट करूयात। प्रथम मी ते स्प्रेड करते सॉईलमध्ये। अशा लांब लांब डिस्टन्सवर टाकायच्यात त्या स्टिक्स। आणि वरून माती टाकायची आहे। माती सगळ्या साईडने स्प्रेड करा, स्टिक्स ओपन राहून देऊ नका। तर मी सगळ्या साईडने स्प्रेड केलेली आहे, सगळीकडं सगळ्या स्टिक्स झाकल्या गेलेल्या आहेत मातीने। आता मी त्याच्यावरून पाणी टाकते। पाणी सगळ्या साईडने स्प्रेड करा, थोडं थोडं असं टाका, जास्त नका टाकू। आपण आता हा रिझल्ट 7 दिवसांनी पाहू। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल्स। थँक यू सो मच।